छान किती दिसते फुलपाखरू. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. छान किती दिसते फुलपाखरू. या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू. छान किती दिसते फुलपाखरू. पुढे हळूहळू माझं बालपण बऱ्यापैकी आनंदात गेलं. मी आता मोठी झाले आणि आता सुरू झालं होतं माझं मोरपंखी कॉलेज लाईफ. कुठेही ते कॉलेजच्या अभ्यासाचा पहिला धडा. दोस्ती मैत्री यारी कॉलेजची दुनिया सारी वेड्या या आकाशात मोकळे उडा. क्षणांची आपली ही दोस्ती दिवस हे जगूया. करू जरा मस्ती थोडीशी. यारी यारी है प्यारी है प्यारी प्यारी यारी तेरी मेरी अपनी स्टोरी लाइक हारी. आता ना मला LLB करून वकील व्हायचं होतं, पण बाबांना मात्र कधीच याचा आनंद व्हायचा नाही. उलट त्यांनी माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला आणि माझं लग्न ठरवलं. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. लग्न झालं. आता नवीन आयुष्य अगदी मजेत चाललं होतं. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. नव्या घरामंदी काय नवीन घडल. घरकुला संग संग एकळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस माझ्या नवऱ्याचं माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे असंच मला वाटायचं. पण जसे जसे दिवस जात होते तसं कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी माझा नाहक छळ व्हायचा. माहेरून पैसे आण म्हणून सतत मारहाण व्हायची. अहो का मारताय मला? मला मारू नका ना, तुमच्या पाया पडते मी. सोडा सोडा. आणि त्या सगळ्या संघर्षाच्या वातावरणात मला एक आनंदाचा सुखद धक्का मिळाला. तो म्हणजे मी आता आई होणार होते. माझ्या सासऱ्यांच्याच ओळखीच्या डॉक्टरांकडे मला नेण्यात आलं. तिथे माझी तपासणी देखील करण्यात आली. तेव्हा मला कळालं की माझ्या पोटात मुलगी आहे. मला खूप आनंद झाला, पण सासरी हे कुणालाही मान्य नव्हतं. मग त्या सगळ्या नराधमांनी त्या अर्भकास पोटातच मारायचं ठरवलं.
पण मला हे अजिबात मान्य नव्हतं आणि काही केल्या मी हे करू देणार नव्हते. मला घराबाहेर काढलं, हाकलून दिलं. मी त्यांची खूप विनवणी केली. अहो असं काय करताय? अहो मी तुमची बायको आहे ना, आणि हे बाळ ही तुमचंच आहे. मुलगी असली म्हणून काय झालं? अहो नका ना असं करू, नका ना, मी तुमच्या पाया पडते. अहो एवढा अन्याय करू नका हो माझ्यावर. उसावाला गाणं गोट सार आधार कुणाचा नाही. गाडल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. बळगे समजाया कीर्तची ढाल दे नविती पंचप्राण जीवारत ताल दे. पलरान देवाचं शिवार तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला तरीही मी ठाम होते. मी घाबरले नाही, कारण माझ्या समोर सिंधुताई सपकाळ, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील अशा कित्येकांचा आदर्श होता. व मी तशीच जागा मिळेल तिथे राहू लागले. मला मुलगी झाली, मी आता आई झाले होते. अहो माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी तिला हळूहळू वाढवू लागले. पाहिलं मंडळी, या कथेतल्या आईनं स्वतः आपल्या आयुष्याशी संघर्ष करत आपल्या मुलीला शिकवलं, तिला घडवलं आणि समाजात एक आदर्श कन्या म्हणून तिला स्थान मिळवून दिलं. तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांना आणि पतीलाही आपली चूक कळाली. तेव्हा यापुढे आपण समाजातील प्रत्येक स्त्रियांचा मोठेपणा जाणून त्यांचा सन्मान कराल, एवढीच माफक अपेक्षा. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी.